भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत यांनी आज त्यांचे अकलेचे तारे तोडलेले आहेत. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे काही विद्यार्थ्यांचं देशातल्या तरुणाईचं मोठं आंदोलन होत आहे, त्या आंदोलकांना आणि इंडिया आघाडीला दहशतवाद्यांचं स्वरूप किंवा दहशतवादी संबोधित करण्याचं महापाप किंवा एक बालिशपणाचं स्टेटमेंट हे सदाभाऊ खोत यांनी दिलंय. एक कोंबडी चोर ज्यांनी कडकनाथ कोंबड्या चोरल्या, अशा प्रकारची ओळख ज्यांची पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये आहे, त्या माणसाकडून वेगळं असं स्टेटमेंट येऊ शकत नाही. कारण की एकूणच कोंबड्या चोरूनच ज्यांनी आपले प्रपंच चालवला, अशाच प्रकारची एक वाईट चेष्टा ज्यांच्या बाबतीत चालू आहे, जे स्वतः राज्याचे कृषी राज्यमंत्री असताना ज्यांच्यावर कोंबडी चोरीचा आणि कडकनाथ कोंबड्यांच्या एकूणच प्रकारामध्ये काही कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला आणि ज्यांनी त्या संदर्भात राजीनामा पण देण्याचं काही या ठिकाणी औचित्य दाखवलं नाही, ते आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देऊ नये अशा प्रकारचा सल्ला सांगत, म्हणजे एक चोर दुसऱ्या चोराला सल्ला सांगण्याचं कामकाज करतोय. त्यामुळे सदाभाऊ खोत, आपण आपल्या लायकीप्रमाणे या ठिकाणी वागावं. तुमच्या सल्ल्याची गरज ना तरुणांना आहे, ना इंडिया आघाडीला आहे, ना भारतीय जनतेला आहे. होय, याच तरुणाईने 2014 साली नरेंद्र मोदी यांना डोक्यावर घेतलं होतं आणि त्याच तरुणाईंनी एकूण सोशल प्लॅटफॉर्मच्या जीवावर आणि एकूणच भारतातल्या बदलाच्या त्या काय एकूणच मार्गावर जात त्या ठिकाणी सरकार बदल केला आणि नरेंद्र मोदींना सत्तेवर बसवलं. आज ती त्या तरुणाईचे डोळे उघडलेले आहेत. त्या तरुणाईला कळून चुकलेलं आहे की नरेंद्र मोदी हे अदानी अंबानींसाठी काम करतात, भारतीय जनतेसाठी कामकाज करत नाही. त्याच्यामुळे आज तुम्ही ज्या इंडिया आघाडीला आणि या तरुण मुलांना दहशतवादी संबोधतायत, हेच तथाकथित दहशतवादी किंवा हे देशप्रेमी, आमच्या नजरेत हे सगळे देशप्रेमी आहेत. हे देशप्रेमी तुम्हाला या ठिकाणी तुमची जागा निश्चित लायकी दाखवून देतील. तुमच्या मालकाच्या नजरेत भरण्याकरता तुम्ही जे रोज हे अशा प्रकारचे बोलघेवडेपणा करताय, हा बोलघेवडेपणा 2029ला जनता निश्चित तुम्हाला तुमची लायकी आणि जागा दाखवून देईल, या ठिकाणी दाखवून देईल.